नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 एम-एस सेट एक्झामिनेशन जर आपण पहिल्यांदा देत आहात विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये पेपर 1 हा आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पोर्टंट रोल प्ले करताना आपल्याला दिसून येतं. पेपर 1 चे असे कोणते टॉपिक्स आहेत जे आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. एक्झामिनेशनमध्ये बघा पेपर 1 हा जनरल पेपर आहे. त्यामधून सर्व प्रमुख युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूड ही जी आपली युनिट आहे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने 10 गुण आपले टीचिंग ॲप्टिट्यूड या पर्टिक्युलर युनिटवर डिपेंड आपले करतात. आता या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड या भागातून या पर्टिक्युलर युनिटमधून येणाऱ्या कालावधीमध्ये कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे, जेणेकरून या युनिटवर आपले 10 मार्कासाठी जे प्रश्न विचारणार आहे आपल्याला, त्याला आपण कशा पद्धतीने योग्यरित्या आन्सर करू शकतो, हे आपल्याला व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून जाणून घेण्यामध्ये खूप मदत होणार आहे. जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पहिलीच युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणून आणि या टीचिंग ॲप्टिट्यूड भागामध्ये कोणते असे घटक आहेत जे आपल्याला 100% एक्झामिनेशनसाठी अभ्यास करायचा आहे हे आपण बघूया. सो विद्यार्थी मित्रांनो युनिट 1 याचं नाव आहे शिक्षण अभियोग्यता. ही आपली फर्स्ट युनिट आहे. ओके. सो शिक्षण अभियोग्यता या युनिटमध्ये आपल्याला अ, संपूर्ण युनिट दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक अभ्यासक्रम जे आहे ते सुद्धा एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला माहीत असावं. कारण येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला माहीत आहे. 15 जून ला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करण्यासाठी आपण नक्कीच सिलेबसचा जो पहिला घटक आहे, पहिला जो भाग असतं, त्यावर नेहमीच आपलं फोकस असतं. सो याही एक्झामिनेशनमध्ये पहिला जो आपला पेपर 1चा पहिला जो घटक आहे, म्हणजेच पेपर 1चं युनिट 1 जे आहे, त्याचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. शिक्षण अभियोग्यता आणि ही जी युनिट आहे ते 10 मार्क्स करिता आपल्याला एक्झामिनेशनमध्ये विचारतात. ठीक आहे. 5 प्रश्न 10 मार्क करिता असतात. ओके. सो अशा प्रकारचं हे 10 मार्क्स आपल्याला असे कोणते टॉपिक्स आहेत ज्यातून आपण हे मार्क्स स्कोअर करू शकतो. म्हणजे शॉर्ट टॉपिक्स जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये स्किप करायचं नाही. पहिलं टॉपिक आहे लेव्हल ऑफ टीचिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, लेव्हल ऑफ टीचिंग जो भाग आहे, या भागामध्ये लक्षात घ्या 3 लेव्हल आहे. एम-एल-टी, यू-एल-टी आणि आर-एल-टी. ओके. सो ह्या तीनही लेव्हलवर कधी एम-एल-टीवर प्रश्न आलेला आहे, कधी आर-एल-टीवर प्रश्न आहे, तर कधी यू-एल-टी म्हणजे अल्टरनेट फॉर्ममध्ये जर तुम्ही लास्ट 5 इयर्सचं क्वेशन पेपर जरी काढलेलं आणि त्या पेपरचं जरी विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास केलेलं किंवा बघितलं जरी, तर आपल्याला नक्कीच ही गोष्ट लक्षात येईल, की वारंवार अध्यापन पातळी म्हणजे लेव्हल ऑफ टीचिंग या भागावर आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये जे आहे प्रश्न जे आहे विचारत आहे. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही स्किप करायचं नाही. दुसरा आहे शिकणाऱ्यांची वैशिष्ट्ये. लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स कोणती आहे? यामध्ये बघा आपण 2च अभ्यास करतो जवळपास. एक म्हणजे अडल्ट लर्नर विषयी आपण अभ्यास करतो आणि ॲडोलसेंट विषयी आपण अभ्यास करतो. बरोबर? सो या व्यतिरिक्त आपल्याला जे आहे चाइल्डहूड, ॲडोलसेंट, अडल्ट लर्नर आणि ओल्ड एज हे 4ही स्टेजेस जे आहे लर्नरचे हे आपल्याला 4ही स्टेजेस आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कारण टीचिंग ॲप्टिट्यूडचा हा भाग आणि पर्टिक्युलर टॉपिक्स आणि लक्षात घ्या, की एक्झामिनेशन नक्कीच आपल्याला 2024 7 एप्रिल नंतर एक्झामिनेशन 15 जूनला आपल्याला होताना दिसून येतं आणि जितकं अधिक काळ एक्झामिनेशन होण्यासाठी होत असतं, ते तितकंच जास्त वेळ जे आहे जे आपल्याला दिलं जातं त्यामध्ये तेवढंच टफ लेव्हलचं म्हणजे काठिण्य पातळी ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपली वाढत आपल्याला दिसून येतं. त्यामुळे येणारी सेट एक्झामिनेशनचं परिपूर्ण तयारी करा. वरवर अभ्यास करून जाऊ नका. सेकंडली प्रत्येक बाजू अभ्यासा, युनिट वाईज अभ्यास करा. सो सेकंड टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स.
तिसरं टॉपिक आपण अभ्यास करूया ऑनलाईन पद्धती. आता ऑनलाईन पद्धतीमध्ये स्वयं, स्वयंचं फुल फॉर्म, स्वयं, प्रभा आणि मूक अल्टरनेट प्रश्न आलेले आहे. इव्हन कोऑर्डिनेटरवर देखील प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हाही टॉपिक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजिबात स्किप करायचं नाही. आता चौथा एक महत्त्वाचा टॉपिक इथं आहे ग्रेडिंग टाइप काय आहे म्हणून श्रेयांकीकरणाचे प्रकार आणि हा एक नवीन टॉपिक आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर श्रेयांकीकरणाचे प्रकार काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी जे आहे पेपर 1चं कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. सो या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली 2 सेशन्स अवेलेबल आहे. लाईव्ह फॉर्मवर आपल्याला 2 सेशन मिळेल डेली बेसिसवर. एक 5 PM सेशन अवेलेबल आहे आणि एक 8 PM सेशन अवेलेबल आहे. सोबतच रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे. 2000 प्लस MCQची सीरीज, PYQ, वीकली टेस्ट अवेलेबल आहे. या कोर्सला जॉइन करण्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट पेपर 1 अवेलेबल आहे. सो नवीन बॅच आपण उद्यापासून म्हणजे 10 फेब्रुवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. सो आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या नवीन बॅचमध्ये विद्यार्थी मित्रांनो टीचिंग ॲप्टिट्यूड ह्या पर्टिक्युलर युनिटला आपण सुरुवात करणार आहोत आणि टीचिंग ॲप्टिट्यूडचा उद्या 10 फेब्रुवारी आपला पहिला लेक्चर असणार आहे. त्यामुळे आजच आपण या कोर्सला जॉइन करून घ्यायचं आहे. सो नेक्स्ट जे महत्त्वाचं टॉपिक आहे अल्टिमेटली जे वारंवार क्वेश्चन पेपर जरी तुम्ही उचलून बघितले किंवा अभ्यास जरी केलं तुम्हाला लक्षात येईल की लेव्हल ऑफ टीचिंग जे आहे यामध्ये कधी MLT म्हणजे मेमरी लेव्हल ऑफ टीचिंग, कधी ULT म्हणजे अंडरस्टँडिंग लेव्हल ऑफ टीचिंग, कधी RLT म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ऑफ टीचिंग या तीनही लेव्हलवर म्हणजे जसं की वेगळ्या पद्धतीने जसं बघा एक वर्षी जर महत्व विचारलेले ठीक आहे समजा हे MLT लेवल आहे, हे ULT आहे आणि हे RLT आहे. ओके. सो यामध्ये कसं प्रश्न असतं जसं या पद्धतीमध्ये आपण कशा प्रकारच्या टीचिंग मेथड्स आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड जी आहे आपण कोणत्या लेवल ऑफ टीचिंग मध्ये यूज करतो म्हणून. ठीक आहे. सो आपल्याला हा प्रश्न जर सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्याला तीनही लेवल माहीत असावं. तेव्हाच आपण याचं अचूक उत्तर देऊ शकतो. त्यामुळे हा टॉपिक रिपीटेड फॉर्ममध्ये सांगत आहे. खूप व्यवस्थित करा. सेकंड महत्त्वाचं टॉपिक असेल टीचिंग कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन. ॲज अ शिक्षक म्हणजे ॲज अ टीचर तुम्ही काय विचार करता? तुम्ही काय निर्णय घेणार त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये? असाही एक प्रश्न आपल्याला दिसून आलेला आहे. टीचर सेंटर्ड मेथड हा व्हेरी इम्पॉर्टंट रिपीटेड फॉर्ममध्ये हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे टीचर सेंटर म्हणजे शिक्षक केंद्रित पद्धती कोणत्या आहे शिक्षणामध्ये हे आपल्याला अभ्यास करावा लागेल. एक आहे गिफ्टेड स्टुडंट म्हणजे प्रतिभावंत विद्यार्थी, प्रतिभावंत विद्यार्थी. ठीक आहे. सो हा एक नवीन 2024 मध्ये हा प्रतिभावंत विद्यार्थी याविषयी विचारलेला आपल्याला हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रतिभावंत विद्यार्थी काय आहे? काय यांचं वैशिष्ट्य आहे? ठीक आहे. हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर उद्यापासून आपण याला सुरुवात करणार आहोत. एक अडल्ट लर्नर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आणि टाइप्स ऑफ इव्हॅल्युशन इथे थोडा व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. इव्हॅल्युशन. ठीक आहे. टाइप्स ऑफ इव्हॅल्युशन. सो इव्हॅल्युशनचे प्रकार रिपीटेड म्हणू शकता तुम्ही. हा रिपीटेड फॉर्ममध्ये 2 वर्ष कंटिन्युअसली इव्हॅल्युशनचा प्रकार या भागावर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारलेले आहे. आता बघा मूल्यांकन प्रक्रिया ठीक आहे कशा प्रकारे असतं किंवा मूल्यांकनाचे काय वैशिष्ट्य आहे, काय महत्त्व आहे. आपण टीचिंग फील्डला बिलॉंग करतो त्यामुळे आपल्याला माहीत असावं की मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युशन काय आहे. ठीक आहे. सो यामध्ये ग्रेडिंग सुद्धा आपल्याला दिसून येतं. तर ही सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित करणं भाग पडतं आणि एक्झामिनेशनमध्ये हा शॉर्ट टॉपिक आहे जो विचारलेला आहे. ठीक आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर आहे. एक पेपर 1 आणि एक पेपर 2. ओके. सो पेपर 2 चे सुद्धा आपले बॅचेस 10 तारखेपासून स्टार्ट होत आहे. ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश या सगळ्याच विषयाचे बॅच स्टार्ट होत आहे. कोर्स जॉइनिंगची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1 कारण पेपर 2 वर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर विजिबल आहे. यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या. ओके.
सो नेक्स्ट आपल्या महत्त्वाचा टॉपिक बघा, क्लासरूम टीचिंग अँड फीडबॅक. आता क्लासरूम टीचिंग अँड फीडबॅक काय आहे तर बघा, एक पर्टिक्युलर क्लास ठीक आहे सुरू आहे आणि या क्लासमध्ये शिक्षकाला कशा प्रकारचं रिस्पॉन्स असायला हवं. ओके. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. आता ओके, एक राहिलं आपलं. हे टीचर सेंटर्ड मेथडमध्ये जसं भूमिका पालन आहे, दिग्दर्शक पद्धती, प्रायोगिक, अवगामी याला खूप व्यवस्थित करा. इव्हॅल्युएशनमध्ये नैदानिक, स्थाननिश्चिती, आकारी, सकारिक मूल्यांकन काय होते, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन हे टॉपिक करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट आपल्याला दिसून येतं क्लासरूम टीचिंग फीडबॅक. आता हा जरा आपल्याला दिसून येतं म्हणजे पर्टिक्युलर युनिट जर अभ्यास करणार ना तर फीडबॅक काय असते हे तुम्हाला प्रत्याभरण करून येईल. ठीक आहे. यानंतर ऑनलाईनमध्ये स्वयंप्रभा आणि मूक हायली इम्पॉर्टंट रिपीटेड फॉर्ममध्ये PYQ म्हणून विचारलेले हे टॉपिक आहे. याला स्किप करता कामा नये. टीचिंग मेथड जसं भूमिका पालन, दिग्दर्शक, प्रायोगिक, अवगामी पद्धत, इव्हॅल्युएशनचे प्रकार ज्यामध्ये नैदानिक काय आहे, फॉर्मेटिव्ह काय आहे, समेटिव्ह काय आहे हे करायचं आहे. ठीक आहे. चला, मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम म्हणजे जे स्मार्ट बोर्ड वगैरे आहे. ठीक आहे. यामध्ये बरं जर मॉडर्न आपण अभ्यास करीत आहोत तर याला लगतच आपल्याला पारंपरिकही ॲड करून घ्या. आहे ना? हां, ट्रेडिशनल काय सपोर्ट मटेरियल आहे आपल्या टीचिंगमध्ये हे सुद्धा पारंपरिक. ठीक आहे. हा एक टॉपिक व्यवस्थित करा. आणि एक आहे मूक. डायरेक्ट मूकचं फुल फॉर्म विचारलेलं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कंप्लीट युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणून, ज्याची बॅच आपलं 10 फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे. जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण टॉपिक आपल्याला अभ्यास करायला हवं. सेकंडली, या टॉपिक्सची जी PDF आहे, मी तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये प्रोव्हाईड करणार, जेणेकरून हा संपूर्ण भाग तुम्ही अभ्यासू शकता. थँक यू सो मच. सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ जे आहे बघत राहा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. थँक यू.